आपण पाहणार आहोत गणिती संकल्पना वर खाली। नमस्कार। आज आपण विषय पाहणार आहोत संकल्पना। संकल्पनेमध्ये वर खाली ही संकल्पना पाहणार आहोत। संकल्पना पाहण्यापूर्वी ही का बरं घ्यायची याचं मी महत्त्व तुम्हाला सांगते। गणिती क्रिया आपण गणित विषयात घेत असतो, तर त्याची एक आधी उजळणी व्हावी। संकल्पना समजल्यानंतर त्यापुढे मुलांना गणिती क्रिया करणं हे खूप सोपं जातं आणि याच उद्देशाने आपण सर्वात पहिल्यांदा संकल्पना ही मुलांना समजावून सांगत असतो। तर वेगवेगळ्या संकल्पना आहेत आपण ज्या सांगतो त्यामध्ये वर खाली, पुढे मागे, एक अनेक अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच। तर चला सुरू करूयात आपण संकल्पना वर खाली। तर वर खाली ही संकल्पना सांगण्यासाठी पहिल्यांदा आपण चेहऱ्याचा वापर अशा पद्धतीने करतोय। मी सांगते मुलांना की हे माझं आहे नाक। काय आहे? नाक। नाकाच्या वर आहे कपाळ। नाकाच्या वर कपाळ। नाकाच्या खाली तोंड। तोंडाच्या वर नाक। नाकाच्या वर कपाळ। कपाळाच्या खाली नाक। नाकाच्या खाली तोंड। छान। तर हे मुलांकडून कृतीतून करून घ्यायचं आहे। हा झाला आता चेहऱ्याचा वापर करून आपण संकल्पना सांगितली। आता आपण वस्तूच्या रूपात कशी सांगूयात ते पाहू। तर आपल्याकडे आहे टेबल। टेबलाच्या वर बाउल। बाउलच्या वर वही। वहीच्या वर डस्टर। डस्टरच्या खाली वही। वहीच्या खाली बाउल। बाउलच्या खाली स्टूल किंवा टेबल। या पद्धतीनं मुलांना वर खाली ही संकल्पना सांगायची आहे। यामध्ये मला इथे जरूर नमूद करायचं आहे की आपण मुलांचा सहभाग हा नक्की घ्यायचा आहे। मुलांना बोलावून या पद्धतीनं मुलांना गोलात बसवून ही संकल्पना समजावून सांगायची आहे। त्यामुळे शिक्षिकेने ही गोष्ट जरूर लक्षात घ्यावी। ही झाली वस्तुरूपातून। आता आपण पाहूयात साधनं। डोरस्टेप स्कूल संस्थेच्या साधन बॅगेमध्ये, गणिताच्या साधन बॅगेमध्ये ही अशी छान साधनं आहेत जी आपल्याला बघायला मिळतात। आता आपण पाहूयात ही संकल्पना या साधनातून। वर खाली संकल्पना। रेषेच्या वर कोंबडा, टोपी, मेणबत्ती। बरोबर। रेषेच्या खाली काय आहे? रेषेच्या खाली आहे विमान, कुलूप, शर्टाचं चित्र। असंच पुढच्या साधनातून बघू आपण पुन्हा। रेषेच्या वर सॉक्स, खुर्ची, बादली। रेषेच्या खाली आईस्क्रीम, सँडल, बॉल। याच पद्धतीनं आपल्याकडे अजूनही साधनं उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपण वेगवेगळे चित्र यामध्ये दिले आहेत आणि वर खाली ही संकल्पना मुलांना समजावून सांगितलेली आहे। तर यामध्ये सुद्धा रेषेच्या वर, रेषेच्या खाली याशिवाय चित्रामध्ये आपण दाखवूयात। सांगा बरं मुलांनो, घराच्या वर काय आहे? ससा। सशाच्या वर काय आहे? कॉट। कॉटच्या खाली काय आहे? ससा। सशाच्या खाली काय आहे? घर। आता रेषेच्या खाली बघा, ही चित्र जी आहेत या पद्धतीनं आपण मुलांना सराव द्यायचा आहे आणि संकल्पनेचा सराव हा वेगवेगळ्या माध्यमातून आपण देत राहायचोय। आता याच साधन बॅगेमध्ये अजून एक चार्ट आहे, तो म्हणजे वर खाली। या बाजूला एक चित्र आहे आणि या बाजूला एक चित्र आहे। चला तर मुलांच्या सहभागाने आपण कसं घेतोय हे पाहूयात। हा आहे टेबल। टेबलच्या वरती फुलदाणी। फुलदाणीच्या खाली टेबल। टेबलच्या खाली काय आहे? कुत्रा। बरोबर। तर अशा पद्धतीनं या चित्रामध्ये देखील आपण वर खाली ही संकल्पना सांगतोय। खाली कोण आहे? मांजर।
वर काय आहे? दिवा. दिव्याच्या खाली काय आहे? मांजर. मांजरीच्या वर काय आहे? दिवा. खूप छान. अशा पद्धतीनं अजून सूक्ष्म निरीक्षण मुलांचं होईल का या उद्देशाने हे चित्र दिले बरं का. आता आपण बघू शकतो हे वेगळं चित्र आहे ज्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तर आपण मुलांच्या सहभागाने ही कशी कृती घ्यायची? खाली काय आहे? जमीन. गवत. गवतावर कोण बसलंय बरं? मुलगा. मुलाच्या वर काय आहे? पक्षी. पक्ष्यांच्या खाली कोण आहे? मुलगा. मुलाच्या खाली काय आहे? जमीन. अशाच पद्धतीनं या चित्रात पण पाहूयात. सगळ्यात खाली काय आहे बरं? जमीन. जमिनीच्या वर काय आहे? टोपली. टोपलीच्या वर काय आहे? कॉट. कॉटच्या वर काय आहे? कोंबडा. आता सांगा बरं, कोंबड्याच्या खाली काय आहे? कॉट. कॉटच्या खाली काय आहे? टोपली. टोपलीच्या खाली काय आहे? जमीन. अशा पद्धतीनं साधन वापरून आपण खालीवर ही संकल्पना मुलांना शिकवतोय. आता रोज एकच संकल्पना जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं घेण्यासाठी अजून एक फळ्याचा वापर करून आपण ही संकल्पना घेतोय. संकल्पना वर खाली. इथे आपल्याला चित्र दिसतं आहे बॉल किंवा मराठीत आपण चेंडू म्हणतोय. चेंडू. चेंडूच्या खाली घर. घराच्या खाली झाड. झाडाच्या वर काय आहे? घर. घराच्या वर काय आहे? चेंडू. तर अशा पद्धतीनं आपण रोज वेगवेगळा असा मुलांचा सराव घ्यायचा आहे. त्यासाठी ही साधनं वापरायची आहेत. तर अशी आहे आपली आजची संकल्पना वर खाली. धन्यवाद.